श्री स्वामी समर्थ. जय महाकाली. सर्वांना पहा, श्रावण महिना आहे बघा. श्रावण महिन्यातील उद्या हा शुक्रवार आलेला आहे आणि त्याचप्रमाणे शुक्रवारी ही दुर्गाष्टमी देखील आलेली आहे. श्रावण महिन्यातील सर्वात सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे शुक्रवारी दुर्गाष्टमी येणे. दुर्गाष्टमी असल्यामुळे आपण आपल्या कुलदेवीला, माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा आपल्याला करायच्या आहेत. आपल्या कुलदेवीचा सेवेचा दिवस म्हणजे अष्टमी आणि हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. महिलांनी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी या सेवा करायच्या आहेत. त्याचप्रमाणे माता महालक्ष्मी समोर देखील आपल्याला काही सेवा दुर्गाष्टमीच्या दिवशी करायच्या आहेत. प्रथम शुक्रवार आलेला आहे श्रावण महिन्यामध्ये. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या श्रावण महिन्यातील शुक्रवारी जीवतीची पूजा देखील करायची आहे. शुक्रवार असल्यामुळे एखाद्या सुवासिनीला आपल्याला घरी बोलवायचे आहे. तिच्या मान सन्मान पूर्वक तिची ओटी खणा नारळाने भरायची आहे. त्याचबरोबर तुम्ही जर पूर्णावरणाचा स्वयंपाक केला असेल तर तिला जेवू देखील घालायचे आहे किंवा साधं सुध जेवण म्हणजे चपाती, पोळी, वरण भात असे काही पदार्थ केले असेल तरी देखील त्या स्त्रीला आपल्याला जेवू घालायचे आहे. अगदी आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण तिचे मान सन्मान करायचा आहे. त्या स्त्रीचे आपण पूजन करायचे आहे. दुर्गाष्टमीच्या दिवशी महिलांनी जसं जमेल तसे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्हाला दिवसातून एकदा तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आपल्याला एका बैठकीमध्ये आपल्याला पूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. परंतु जर कोणाला हे अशक्य असेल तर त्यांनी दररोज अगदी साप्ताहिक आपल्याला हे पारायण पाठ करायचे आहे. दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथातील प्रत्येकी 2-2 अध्याय आपल्याला दररोज वाचायचे आहेत. अशा प्रकारे आपण दुर्गा सप्तशतीचा एक पाठ, एक पारायण आपण 7 दिवसांमध्ये करू शकतो. आपल्या कुलदेवीची, आपल्या भगवतीची अत्यंत प्रिय अशी सेवा म्हणजे तर ती दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे आहे. म्हणून आपल्या कुलदेवीला विशेष करून प्रसन्न करून घेण्यासाठी अगदी आवर्जून प्रत्येक महिलांनी दुर्गाष्टमीच्या दिवशी हा पाठ नक्की करावा किंवा श्रावण महिन्यामध्ये अगदी एक साप्ताहिक पारायण नक्की करावे. त्याच्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर नक्की प्रसन्न होते आणि आपल्या कुळावर, आपल्या घरदारांवरती, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर आपल्या कुलदेवीची कृपा दृष्टी होते. ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं अडीअडचण, संकट येत नाही. म्हणून अगदी आपल्याला जमेल तसं आपल्या वेळेनुसार आपण हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचा प्रयत्न नक्की करावा. त्याचप्रमाणे दुर्गा अष्टमी आणि श्रावण महिना असल्यामुळे आपण आपल्या घराच्या, आपल्या मुख्य दरवाजाच्या वर आपल्याला 64 योगिनी यंत्र देखील लावायचे आहे. श्री स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी तुम्हाला हे 64 योगिनी यंत्र मिळेल किंवा ऑनलाईन देखील हे यंत्र तुम्ही मागवू शकता, ऑर्डर करू शकता किंवा ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी देखील तुम्हाला हे 64 योगिनी यंत्र उपलब्ध होईल. ह्या यंत्रावरती सर्व माहिती दिलेली असते. पूर्ण माहिती पठन करून, वाचन करून तुम्हाला त्या सेवा करायच्या आहेत आणि अगदी त्याप्रमाणे ते नियम पाळून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या दिशेला हे 64 योगिनी यंत्र लावायचे आहे. यानंतर आपण आपल्या घरामध्ये कुळदेवीच्या, आपल्या भगवतीच्या काही सेवा करायच्या आहेत. ह्या सेवा अगदी दिवसातून तुम्ही कधीही केल्या तरी देखील चालेल. मग तुम्हाला या सेवा एका बैठकीमध्ये करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार ह्या सेवा अगदी थोडा वेळ काढून केला तरी देखील चालेल. परंतु ह्या सेवा आपल्याला नक्कीच या दिवशी करायच्या आहेत. बघा, सर्वात प्रथम आपण आपल्या मंदिरामधलं, आपल्या देवघरातील आपलं जे कुळदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल त्या मूर्तीला किंवा टाकाला छान अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर तिला छान स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे. नंतर गंध, हळद, कुंकू, मंत्र, पुष्पांजली तिला अर्पण करायचे आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत. सुवासिक फुलं तिला अर्पण करायचे आहे. आपण शक्य असेल तर लाल रंगाचे गुलाबाचे फूल आपण नक्कीच भगवतीला ह्या दिवशी अर्पण करावे.
त्याचबरोबर आपण नैवेद्य म्हणून अगदी दूध किंवा साखर, दूध आणि साखरेचा नैवेद्य आपण तिला नक्कीच दाखवू शकतो। त्याच्यानंतर आपल्या भगवतीची आपल्याला आरती करायची आहे। आरती करून झाल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून आपल्या कुळदेवीचा जो कोणता मंत्र आहे तो मंत्र आपल्याला एक वेळेस म्हणायचा आहे। तुम्हाला तुमच्या कुळदेवीचा मंत्र माहीत नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी नवार्णव मंत्र तुम्ही म्हणू शकता। नवार्णव मंत्र एक वेळेस म्हटला किंवा 16 वेळेस म्हणा किंवा तुम्हाला शक्य असेल तर एक माळ पूर्ण 108 वेळा म्हणला तरी देखील चालणार आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः हा नवार्णव मंत्र आपण म्हणायचा आहे। त्याचबरोबर आपली ही सेवा झाल्यानंतर अगदी थोड्या वेळाने तुम्ही ही दुसरी सेवा करू शकता। दुसरी सेवा करायची आहे तर ती म्हणजे आपल्याला आपल्या देवघरातील कुळदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर किंवा मग जर अन्नपूर्णाची मूर्ती असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला कुंकवाने अभिषेक करायचा आहे, म्हणजे कुंकुम अर्चन करायचे आहे। आपण मूर्तीवर किंवा टाकावरती आपण कुंकुमार्चन करत असताना आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। अगदी तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणा किंवा नवार्णव मंत्र म्हटला तरी देखील चालेल किंवा तुमच्या कुळदेवीचा मंत्र म्हटला तरी देखील चालेल। हेही शक्य नसेल तर महालक्ष्मीचे अनेक असे मंत्र आहेत, त्यातील अगदी सोपा जो मंत्र तुम्हाला म्हणता येईल तो मंत्र तुम्ही या ठिकाणी म्हणायचा आहे। अशा प्रकारे आपण आपल्या घरी आपल्या आई भगवतीची सेवा नक्की करायची आहे। त्यानंतर बघा श्रावण महिना आहे आणि आपल्याला या महिन्यामध्ये विशेषतः शुक्रवारच्या दिवशी 11 लवंगांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। ह्या सर्व सेवा तुम्ही एका बैठकीतच केल्या पाहिजे असं काही नाही। काही सेवा तुम्ही सकाळी केलात तरी चालेल, काही दुपारी करा, काही सेवा राहिलेल्या ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस केल्या तरी देखील चालेल। आपण आपल्या कुळदेवीसाठी ही सेवा करत आहोत म्हणून दुपारी 12 ते 12:30 या काळामध्ये या वेळेमध्ये आपण कोणत्याही ग्रंथाचे वाचन करायचे नाही। तर असे काही नाही, तुम्ही नक्कीच 12 ते 12:30 या वेळेमध्ये देखील भगवतीचा पाठ, दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचू शकता। आता आपल्याला हा उपाय संध्याकाळी केला तर अतिउत्तम ठरणार आहे। लवंगांचा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। आपल्याला ह्याच्यासाठी 11 लवंगा लागणार आहेत। लवंगा आपल्याला अखंड घ्यायच्या आहेत, ज्यांना फुल असतात ती लवंग आपण घ्यायची आहे। तुटलेली खंडित झालेली लवंग या ठिकाणी वापरायची नाही, अगदी छान सुंदर स्वरूपामधली अखंड लवंग या ठिकाणी घ्यायची आहे। बघा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही दोष आहे, मग त्याच्यात पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, कोणत्याही प्रकारची बाधा, वाईट नजर असेल, सर्व काही तुमच्या घरातून नष्ट होईल। त्याचबरोबर तुमची जी काही अडकलेली कामे असतील ती देखील पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल। म्हणून आवर्जून सर्वांनी अगदी न चुकता या दिवशी आपण शुक्रवारी 11 लवंगांचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करावा। ही सेवा आपण करत असताना आपल्या देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे। आपल्याला ही सेवा आपल्या देवघराच्या समोर बसून करायचं आहे, म्हणून बसण्यासाठी आसन घेऊन बसावे। त्याच्यानंतर आपल्या डोक्यावर पदर घ्यावा आणि आपल्या कपाळी हळद कुंकू लावून घ्यावे। नंतर देवघरामध्ये एक छोटासा तुपाचा दिवा निरांजन लावून घ्यावा। त्याच्यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये स्वच्छ अशा 11 अखंड लवंग घ्यायची आहे। बघा ही लवंग आपण एका प्लेटमध्ये, वाटीमध्ये घेतली तरी देखील चालेल। आपण अशा प्रकारे बसायचे आहे म्हणजे जेणेकरून आपण ही लवंग आपल्या कुळदेवीला अर्पण करू, असा आपला हात आपल्या देवघरामध्ये पोहोचेल अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून बसावे। आपण ही लवंग अर्पण करत असताना जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा त्या लवंगाला बघून बोलायची आहे, तिला व्यक्त करायची आहे, तिला प्रार्थना करायची आहे आणि ती एक एक करून लवंग आपल्याला आपल्या कुळदेवीच्या चरणी अर्पण करायची आहे। आपल्याला ही लवंग अर्पण करत असताना नवार्णव मंत्र म्हणायचा आहे। नवार्णव मंत्र म्हणून झाल्यावर ही एक एक करून लवंग आपण कुळदेवीला अर्पण करायची आहे। 11 लवंग आहेत, 11 वेळेस आपल्याला प्रत्येक वेळी एक एक करून असा आपल्याला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आणि एक एक करून ती लवंग अर्पण करायची आहे। ही सेवा करून झाल्यानंतर तुम्ही
आपण ज्या लवंगा अर्पण केल्या आहेत कुळदेवीला, त्या लवंगा त्या ठिकाणी तशाच ठेवून द्यायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करणार आहोत त्या दिवशी आपण ह्या लवंगा उचलायच्या आहेत आणि ह्या लवंगा आपण आपल्या घरातील व्यक्तींबरोबर प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आता असं सहज लवंग कोणीही खाऊ शकत नाही, म्हणून तुम्ही ही लवंगा अगदी जे काही गोडाचा पदार्थ करत असाल त्याच्यामध्ये हा पदार्थामध्ये तुम्ही हे लवंग घालू शकता किंवा या लवंगांचा तुम्ही चहामध्ये देखील उपयोग करू शकता किंवा एखादं सात्विक भाजी किंवा पदार्थ जेवणामध्ये बनवत असाल तर त्या व्हेज सात्विक जेवणामध्ये आपण ही लवंग घालायची आहे आणि ते जेवण आपण आपल्या घराच्या इतर व्यक्तींबरोबर प्रसाद म्हणून ते ग्रहण करायचं आहे. लक्षात असू द्या, ह्या लवंगा फक्त आणि फक्त आपल्या घरातील व्यक्तींनीच खायचा आहे. दुसऱ्या म्हणजे आपल्या घरातील जे कोणी नाही आहेत त्या व्यक्तींना आपण बाहेरच्या व्यक्तींना हा प्रसाद द्यायचा नाही. त्याचबरोबर आपल्या घरातली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, आर्थिक बाजू आपली मजबूत करण्यासाठी, माता महालक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी महालक्ष्मीच्या सेवा देखील करायच्या आहेत. सेवा करत असताना महालक्ष्मीच्या समोर बसायचं आहे, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप दीप तिला ओवाळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 16 वेळेला आपण कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे किंवा मग कनकधारा स्तोत्र तुम्ही म्हणायचा आहे. तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर यूट्यूबवर लावून ऐका. फक्त एक चित्त मन ठेवा, शांत मनाने ते कनकधारा स्तोत्र ऐका किंवा श्री सुक्तमचा तुम्ही 16 वेळा पाठ करू शकता. पाठ करणे शक्य नाही तर यूट्यूबला लावून ऐकला तरी देखील चालेल. त्याचबरोबर ललितधारा स्तोत्र देखील आहे, हे देखील तुम्ही म्हणू शकता. माता लक्ष्मीला ज्या सेवा प्रिय आहेत त्या सेवा आपण नक्कीच करू शकतो, म्हणू शकतो. ज्यांना ह्या सेवा करण्यासाठी वेळ नाही त्यांनी यूट्यूबवरती लावून श्रवण केले तरी देखील चालेल. त्याचबरोबर महालक्ष्मीला अतिशय प्रिय असणारं जे काही मंत्र आहेत तर ते श्री सुक्तमचं स्तोत्र. तुम्ही हा स्तोत्र म्हणून तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन, कुंकूचा अभिषेक करू शकता आणि ही सर्वात प्रभावी आणि सर्वात उच्च कोटीची माता महालक्ष्मीची आवडती अशी सेवा आहे. सकाळ संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये शुद्ध तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र हे 11 वेळेला किंवा 16 वेळा म्हटलं तरी देखील चालेल. तर या अत्यंत प्रभावी अशा सेवा आहेत. आपण महिलांनी प्रत्येक घरामध्ये आवर्जून या सेवा उपाय करावे आणि अगदी उद्याच्या शुक्रवारी जसा आपल्याला वेळ मिळेल तसं वेळ काढून आपण ह्या सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न देखील करावा. ह्या सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होईल, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा लहरी निर्माण होतील, घराचं वातावरण छान होईल, आनंदीमय होईल, कोणताही दोष आपल्या घरामध्ये राहणार नाही. आपल्या कुळदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहील. म्हणून सर्वांनी आवर्जून ह्या सेवा नक्की कराव्या. तर आजची माहिती आपणास आवडली असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. सोबतच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन माहितीचे आध्यात्मिक व्हिडिओज तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.